मंडळी, बिग बॉस मराठीच्या घरात सध्या रंजक गोष्टी घडत आहेत. टास्क जिंकून निक्की थेट फायनल मध्ये पोहोचलीये, तर इतर उरलेले 6 सदस्य मात्र नॉमिनेट झाले आहेत. त्याचबरोबर बिग बॉसनं मध्येच एक घोषणा केली की या आठवड्यात मिडवीक इव्हेक्शन होणार आहे. म्हणजेच आठवड्याच्या मध्येच 1 किंवा 2 सदस्य घरातून बाहेर जावं लागणार आहे. आपल्या आवडत्या सदस्याला वाचवण्यासाठी वोटिंग लाईन्स बुधवारी 2 ऑक्टोबर 6 वाजेपर्यंत सुरू आहेत. त्यानुसार पाहूयात की कोणता सदस्य कोणत्या क्रमांकावर आहे आणि कोणत्या सदस्यांना आज घराच्या बाहेर जावं लागणार आहे. सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे आपला सूरज चव्हाण. सूरजला जिंकून द्यायचं असा महाराष्ट्रानं निर्धार केलाय, त्यामुळे सध्या त्याला मोठ्या प्रमाणामध्ये वोटिंग होत असल्याचं पाहायला मिळतंय. दुसऱ्या क्रमांकावर आहे अभिजित सावंत. अभिजितला देखील मोठ्या प्रमाणामध्ये वोटिंग मिळतंय. अभिजितचे हेटर्स आणि चाहते जवळपास सारखेच आहेत, त्यामुळे एकंदरीत त्याला इतर सदस्यांच्या प्रमाणे बऱ्यापैकी वोटिंग मिळत आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर मात्र थोडी घासाघाशी होत असल्याचं पाहायला मिळालं. धनंजय पवार आणि अंकिता प्रभू वालावलकर या दोघांना भरभरून वोटिंग होतंय, त्यामुळे या दोघांमध्ये या क्रमांकासाठी धरपकड होत असल्याचं पाहायला मिळतंय. तरी देखील तिसऱ्या क्रमांकावरती धनंजय पवार असतील अशी शक्यता वर्तवली जाते, कारण की धनंजयच्या फॅमिलीकडून मोठ्या प्रमाणामध्ये कॅम्पेन केले जाते आणि कोल्हापुरामधून धनंजयला मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट मिळतोय. त्याच्या समर्थनार्थ कोल्हापूरचे बरेच सोशल मीडिया स्टार देखील आले आहेत. 5वा क्रमांक मात्र वर्षा उसगावकर यांनी पटकवलाय. मंडळी, वर्षा उसगावकर यांचा घरामध्ये काडी मात्र खेळ पाहायला मिळत नाहीये, तरी देखील त्यांना वोटिंग होतंय. आता हे नक्की वोटिंग कुठून येतंय तेच समजत नाहीये. आणि उरलेल्या शेवटच्या 6व्या क्रमांकावर आहे, म्हणजेच बॉटमला आहे, ती म्हणजे जान्हवी किल्लेकर. जान्हवी खेळामध्ये अजिबात कमी नाहीये, कंटेंटमध्ये देखील ती कमी नाहीये. तिने भरपूर असा टीआरपी देखील दिलेला आहे. परंतु प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार केवळ आणि केवळ वर्षा उसगावकर यांना वाचवण्यासाठीच जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाणार हे मात्र नक्की आहे. गेल्या नॉमिनेशन मध्ये देखील अंकिता प्रभू वालावलकर आणि पॅडी यांच्यापेक्षा जास्त मतं जान्हवीला पडली होती, परंतु जान्हवीपेक्षा जास्त मतं वर्षा उसगावकर यांना पडली होती. त्यामुळे या मिडवीक इव्हेक्शनला आज जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. आणि जर वोटिंग नुसार खरंच बिग बॉसनं निर्णय दिला तर मात्र वर्षा उसगावकर यांना कोणीही वाचवू शकत नाही. त्यांना आज नारळ दिला जाणार हेही खरंय. वर्षा उसगावकर यांचा अजिबात गेम नाहीये. वर्षा कुठेही जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळत नाहीयेत. जान्हवी आणि वर्षा यांच्यात कम्पेअर केलं गेलं तर 10 पटीनं जान्हवी वर्षा यांच्यापेक्षा जास्त कॅमेऱ्यामध्ये दिसते. जर 2 सदस्य घराबाहेर गेले तर मात्र जान्हवी किल्लेकर आणि त्यानंतर वर्षा उसगावकर हे दोघेही बिग बॉसच्या घराबाहेर जातील. आज एक सदस्य बाहेर गेला तर शनिवारी मात्र नक्कीच दुसरा सदस्य बाहेर जाईल आणि बिग बॉसच्या घराला टॉप 5 स्पर्धक भेटतील. मंडळी, या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मते कोणता स्पर्धक बाहेर जाईल ते कमेंट करून नक्की कळवा. बिग बॉस मराठीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.